नमस्कार. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. देगलूर तालुक्यातील सामाजिक वनीकरण रेंजमधील वन मजुरांना दिनांक 1 एप्रिल 2025 पासून आजतागायत पगार मिळालेला नसून नियमित कामही देण्यात आलेले नाही. मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या स्थानिक मजुरांना डावलून बाहेरील तालुक्यातील मजुरांकडून कामे करून घेतली जात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. पगाराअभावी वन मजुरांवर व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून या विरोधात 5 एप्रिल 2025 रोजी नांदेड येथील सामाजिक वनीकरण विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र लेखी आश्वासन देऊनही आजपर्यंत ना पगार मिळाला ना काम सुरू झाले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या वन मजुरांनी 15 जानेवारी 2025 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 16 जानेवारीपासून आपल्या कुटुंबांसह उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केला आहे. अशाच बातमी पाहण्यासाठी ताजा हालात न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजा हालात न्यूज. कशाला बसला तुम्ही? उपोषण 8 महिने झालं, पगार नाही. 1988-87 पासून या कामाचा सामाजिक वनीकरणामध्ये 8 महिने झालं. अधिकारी हेंगम टेंगम करून दुसऱ्या गावात माणसं आणून कामाला लावले, आम्हाला घरी बसवतात. त्याच्यासाठी आक्रोश होऊन लेकरा बाळाच्या ह्याच्यावर उपासमारीची वेळ आली म्हणून आज बसल्या उपोषण. किती वर्षापासून चालू नाही पगार 8-9 महिने झाला. 1 एप्रिल पासून 2025 1 एप्रिल 2025. आम्ही सामाजिक वनीकरण परीक्षा देगलूर मध्ये 12 महिने वनमजूर म्हणून काम करीत आहोत 1985 पासून. आणि गेल्या 1 एप्रिल 2025 पासून 12 महिने वनमजुराची पगार नाही आणि कामं नवीन नाहीत म्हणून आम्हाला बंद करून आमच्या लेकरा बाळावर व आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आणि गुत्तेदारी पद्धतीने इथे कामं करून घेतात. बिलोली तालुक्यातल्या मजुरांना बोलून त्यांना बायाला 300, गड्याला 500 रुपये देऊन हजेरीप्रमाणे काम करून घेतात. आणि आम्ही काम मागायला येईल तर तुमच्याला काम नाही, तुम्हाला काय तुमचं वय झालं आहे, तुम्हाला काम नाही म्हणून आम्हाला धमक्या देऊ. सामाजिक वनीकरणामधून काम करत असल्यामुळे त्यांनी लेबर कुठले आणलेले आहेत आपले आजनीपासून आणलेले आहेत. आजनी दिल्ली तालुक्यातून आणलेले आहेत. साहेब लोकांनी म्हणजे तुम्हाला असं काम होतं तर आम्ही अंगावर काम करावं करा, 50 पैशांना देतो म्हणजे आम्हाला पिशवी भरायला. त्याला मजुरीने दिले 300 रुपये बाईला, 500 रुपये गड्याला. या अनुसार मध्ये आम्हाला काम नाही म्हणत आहे. सामाजिक वनीकरण याच्यामधील आम्ही 12 माही कामगार असून कामावर आम्हाला काम न देता बाहेरील लोकांना आणून गुत्तेदारी पद्धतीने काम करत आहे. आणि सरासरी गेल्या वर्षी 1/4/2025 पासूनचा आम्हाला 12 माही असून पगार नाही आत्तापर्यंत. तरी आता कामावर सुद्धा नाही. आम्हाला 12 माहीचं काम देऊ, आम्हाला आमच्या लेकरा बाळाची उपासमार होत आहे, आमच्या पगारात अन्याय होत आहे. याचा विचार केला पाहिजे. काम मागलं तर अंगावर एवढं काम नाही काय नाही तर हाताने परवाना करायचं असतं तर करा. 2 रुपयानं दुसरीकडून आणून लेबर आणून काम करीत आहेत. आणि आम्ही विचारात गेलं तर आम्हाला जोर जबरदस्तीनं धमकावलं. असं ते बाहेरचे माणसं आणून गाडी एक बी माणूस इथं अधिकारी कोणताही अधिकारी तर आहे ना, बाहेरचे माणसं आणून काम करत. तिथं एकच माणूस राहते, तर अधिकारी कोणता बी अधिकारी राही नाही. बाहेरचेच माणसं आणून काम करत. त्याच्यामध्ये सेवाज्येष्ठाचं प्रमाणे ऑफिसवर दुसरा माणूस ठेवण्यात यावे. कारण का मागला माणूस जो समोर ऑफिसमध्ये काम करतो आहे त्याचा विचार हा इतर मजुरांचा काहीच होत नाही. तर कोण काय काम करायचं हे ते शिकून त्याला कमी व्हावं.